दूरवरच्या हिरव्या जंगलात कोकू नावाचा एक चतुर पण खोडकर कोल्हा राहायचा. कोकू सगळ्यांना चिडवत खोड्या काढत फिरायचा. त्यामुळे जंगलातील प्राणी त्याला फारसे आवडून घेत नसत. एके दिवशी तो जंगलात फिरत असताना त्याला झाडाखाली चमचमणारी सोन्याची छोटी घंटी सापडली. कोकूने ती उचलून पाहिली. घंटी हलताच त्यातून मधुर आवाज आला. कोकू म्हणाला, वा, ही तर खूप सुंदर आहे, पण ही कोणाची असेल? अचानक घंटीतून एक हलका आवाज आला. माझं नाव टनटन आणि मी जादूची घंटी आहे. कोकू आश्चर्याने उडाला. जादूची? मग तू काय करू शकतेस? टनटन म्हणाली, जेव्हा ही घंटी वाजते तेव्हा आसपासच्या सगळ्यांना आनंद आणि शांतता मी देते. पण ही घंटी फक्त चांगल्या मनाच्या प्राण्याजवळच राहू शकते. कोकूला आपल्याबद्दलची ही गोष्ट ऐकून लाज वाटली. मी तर खोडकर आहे, मग ही माझ्याकडे कशी आली? घंटी म्हणाली, मी तुझ्यातील चांगुलपणा पाहिला आहे. खोडी काढतोस पण मनाने वाईट नाहीस. दुसऱ्या दिवशी जंगलात एक जोराचा आवाज आला. छोटा ससा झाडाच्या फांदीत अडकला होता. कोकूने लगेच घंटी वाजवली. टन. तो स्थिर झाला, शांत झाला आणि कोकूने काळजीपूर्वक फांदी हलवून सशाला बाहेर काढलं. ससा म्हणाला, धन्यवाद कोकू, तू तर खूप चांगला आहेस. जंगलातील इतर प्राणीही आश्चर्यचकित झाले. हा तोच खोडकर कोकू आहे. पण आता कोकू बदलला आहे. टनटन घंटी मंद आवाजात म्हणाली, पाहिलंस, चांगलं काम केल्यावर तुझ्यामध्ये किती प्रकाश आहे. त्या दिवसापासून कोकू सर्वात चांगला झाला.